तर आज मित्रांनो घेतला आहे बनवायला चिकन आणि चिकनची रेसिपी आज स्पेशल कुक आपले आहेत बबल्या म्हणजे आपले नितेश पाटील. तर आपण बघूया कशा प्रकारे ते आज आपल्याला तर आता आपल्या काय टाकतंस? आपण तेल टाकतोय. साधारण किती किलोचं आहे चिकन? 1 किलो बनवतो. कांदा टाकतो आपण. तेल तर आपला टाकलाय ते. थोडा कांदा आता ब्राऊन करून घेऊ आपण. तो आता गोल्डन झाले थोडं, तर त्याच्यात टॅमॅटो टाकतो. कांदा गोल्डन झाले. कांदा टॅमॅटो आता एक जीव करून घेऊ आपण. आता आपण तेजपत्ता टाकतोय. याला आपण आगरी पद्धतीने अख्खा मसाला बोलतो. अद्रक लसूण मिरचीची पेस्ट बनवली आहे ती टाकू आपण. आपण तिखट टाकतो. तिखट म्हणजे मसाला. हां, आगरी मसाला आपला. आगरी मसाला. हे आता का टाकतोय? कारण तरी चांगली होते. हो, पाणी टाकून थोडीशी ग्रेव्ही शिजवून घेऊ. असं थोडं थोडं टाकायचं. जेवढा पाणी जिरेल ना तेवढा पाणी टाकायचं. ग्रेव्हीचा कलर एकदम छान दिसतो. अजून येईल वरती थोडं. जसं शिजेल ना तसं ते होणार. हा टाकलाय आपण आता कोळसा. मला तुमची शेगडी जाम आवडली हो. शेगडी हां, एक नंबर. विद्युत शिगडे कोण आहे? कोणाची आहे? आपल्या मिळणार जातो. तिकीट दिला येऊ याच्यातला तो प्रावीणीला खावी होतं नाही तिकडे कोणला देऊ आम्ही माझ्याला होईल तशी काय आपण टाकतो चिकन. फायनली चिकन आणि बटाटा आहे. हां, आणि हळद लावलेली आहे, लिंबू मारलेलं आहे. मग मॅरिनेट केलं. मॅरिनेट करून टाकले. हां, मग दही वगैरे नाही वापरत तुम्ही? नाही दही नाही वापरत. ही वेगळी डिश आहे ना हां, आपली. वेगळी. त्या डिशचं नाव काय? आपले कढई चिकन आगरी पद्धतीने. कढई चिकन आगरी पद्धतीने. ओके. आता किती वेळ लागेल शिजायला? हे आता 10 मिनिटं वाफेवर ठेवू आपण. 10 मिनिटं वाजता. चवीनुसार मीठ टाकायचं थोडं. आता चांगला शिजला असं वाटतं. आलाय बटाटा आता शिजत आलाय थोडा.
चिकन पण झाले. आता थोडंसं एक वाफ दिली ना की एकदम मस्त खोबरं टाकायचं, गरम चिकन मसाला टाकायचा आणि आपली थोडी कोथिंबीर झालं. आता आपण खोबरा पिसून आणलं ते टाकायचं. काला खोबरा आहे का? काळा म्हणजे भाजलेला. भाजलेला आपण आता चिकन मसाला टाकतो. छान 2 पुढे टाकला का? एक जीव करून घेऊ. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर. चिकन झालेलं आहे. धन्यवाद. टेस्टसाठी देवाबाईला बोलवलं आपल्या आज तांबडशेतवरून. सुंदर. म्हणून आपण बाबल्याला का बनवायला देतो, त्याच्या हाताला चव आहे. आम्ही बनवतो पण आम्हाला एवढ्या चव नाही की तो भरपूर ठिकाणी आम्हाला ट्रिपला असो किंवा काही कार्यक्रम असो तोच आम्हाला जेवण वगैरे बनवून देतो.